सातपूर प्रभाग क्रमांक 11 मध्ये फक्त घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष काम दिसत असून कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने आणि माजी नगरसेविका सौ शोभाताई दोंदे यांच्या ठाम मार्गदर्शनाखाली 9 सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती व नूतनीकरण हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला आहे। या विकास कामांचा भव्य शुभारंभ रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी प्रबुद्धनगर महिंद्रा गेट समोर पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर रवींद्र सपकाळ संस्थापक अध्यक्ष कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या हस्ते करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेली स्वच्छतागृहे आज नूतनीकरण, स्वच्छता आणि सुविधांनी सज्ज झाली असून त्यामुळे सामान्य नागरिक, महिला, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। ही कामे म्हणजे केवळ डागडुजी नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि सन्मानाशी जोडलेला प्रश्न सोडवणारा ठोस निर्णय असल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते। हर्षताई दोंदे यांच्यासाठी वार्ता जनसंपर्कात सूर या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राध्यापक हर्षदाताई अविनाश दोंदे यांच्या कार्याची चर्चा प्रभागभर सुरू आहे। सातपूर गाव, स्वारबाबानगर, कांबळेवाडी, महादेवनगर, सातपूर कॉलनी, संतोषी माता नगर, कामगार नगर, जेपी नगर आदी भागातील नागरिकांचा एकच सूर, काम करणारा चेहरा हवा आणि तो चेहरा म्हणजे हर्षताई दोंदे। नागरिकांनी थेट शब्दात भूमिका मांडत आगामी महानगरपालिका निवडणुकीत हर्षताईंनी उमेदवारी करावी, तसेच आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ठाम भावना व्यक्त केली। स्वच्छता, सुविधा आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम प्रभाग क्रमांक 11 मध्ये बदलाची नांदी ठरत असून काम करणाऱ्याला संधी देण्याचा मूड नागरिकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे। राजकारणात आरोप प्रत्यारोप चालतील, पण प्रभाग 11 मध्ये आता काम बोलत आहे आणि नागरिकांचा विश्वासही त्याच दिशेने जात आहे। आज या प्रबुद्धनगर मध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून सर्व स्वच्छ भारत या अभियानाअंतर्गत कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत या विभागातील एकूण सातपूर विभागातील एकूण 9 वेगवेगळ्या प्रकारचे टॉयलेट्स आहेत। त्याच्यामध्ये आज त्यांचं दुरुस्तीचं काम या प्राध्यापक दोंदे मॅडम आणि धोत्रे मॅडम यांच्या माध्यमातून इथे सुरू होत आहे आणि त्याची सुरुवात माझ्यापासून झाली याचा मला सार्थ अभिमान आहे। परंतु आपण देशासाठी किंवा घरासाठी किंवा आपल्या प्रत्येकाच्या नागरिकासाठी काय करतो हा एक वेगळा भाग आहे, पण हे स्वच्छता हे अत्यावश्यक असल्यामुळे याची सुरुवात यांच्यामार्फत सुरू झाली आणि हा उपक्रम असा पुढे नेत जावा अशा मी शुभेच्छा देतो आणि टप्प्याटप्प्याने हे सर्व नूतनीकरण होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद। जे आपण जमलेलो आहोत, खरोखरच यांनी जो आज उपक्रम चालू केलेला आहे स्वच्छता मोहीम म्हणता येईल, कारण आपले महापालिकेतले जवळजवळ शहरामध्ये कुठे एवढे संडास आणि बाथरूम आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाहीये आणि त्या ठिकाणी खरोखर जर आपण सुद्धा गेलो तर जाऊशी वाटत नाही, इतकी दुर्गंधी येते या ठिकाणी। आणि हे पाण्याचा उपक्रम यांनी जो चालू केलेला आहे, यांनी जे यांना खरोखरच सुचलेला आहे हा फारच चांगला उपक्रम आहे आणि याच्यामुळे स्वच्छता आणि दुर्गंधी येणार नाही आणि डास वगैरे इथे होणार नाही। खरोखरच असेच उपक्रम व्यवस्थित राबवणे हे सर्व महापालिकेतील नगरसेवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे। दोंदेताई आमच्या कॉलनीमध्ये जवळजवळ गेल्या 20 वर्षापासून आम्हाला आमच्या संघाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये जेव्हा आम्ही त्यांना बोलवतो किंवा आमच्या अडीअडचणी असतात, कुठली अडचण असली त्यांनी खरोखरच अगदी मोकळ्या मनाने खर्चाचं काम असो अथवा कुठलंही काम असो, महापालिकेतलं कोणाचं अडलं असेल, कोणाचं गटार तुंबले असेल, कोणाचं पाणी नळलं असेल तर अगदी आमच्या कॉलनीमध्ये अगदी कार्यरत कायम 24 आवर्स दोंदेताईंनी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि खरोखरच त्यांची
कामाची पावती म्हणून लोकांनी त्यांना वेळोवेळी सहकार्य पण केलेलं आहे आणि यावेळेस सुद्धा सहकार्य करतील अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि आमचं सर्व सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पाठीशी राहील. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.